शाळेचं शिक्षण म्हणजे काय? फक्त पुस्तकं आणि परीक्षा? मला तर वाटतं अजिबात नाही. विद्यार्थ्यांमध्ये जी खरी क्षमता दडलेली असते ना, तिला बाहेर काढण्यासाठी एक नवीन आणि जबरदस्त मार्गदर्शकाला आहे. चला तर मग बघूया यात नक्की काय आहे. हे बघा, ही काही फक्त हवेतली कल्पना नाहीये. यामागे प्रेरणा आहे ती आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची. आणि या धोरणाचं स्वप्न खूप मोठं आहे. शिक्षणाला फक्त वर्गापुरतं मर्यादित न ठेवता त्याच्या पलीकडे घेऊन जायचं, जिथे प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल. हेच तर मुख्य ध्येय आहे. पण मग प्रश्न येतो की हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? तर उत्तर आहे स्टुडंट क्लब्स. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे काही फक्त टाइमपाससाठीचे छंदवर्ग नाहीत. उलट हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया मजबूत करणारे व्यासपीठ आहेत. याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे माहिती आहे? एकदम स्पष्ट आहे. फक्त मार्कांच्या मागे धावायचं नाहीये, तर मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी, लीडरशिप स्किल्स आणि एकमेकांसोबत मिळून मिसळून काम करण्याची कला कशी वाढेल यावर खरा फोकस आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांना 21व्या शतकासाठी तयार करायचं आहे. बस. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. विद्यार्थ्यांसाठी नक्की कोणकोणते क्लब्स आहेत? चला एक छोटीशी झलक बघूया. आणि हो, इथे प्रत्येकाच्या आवडीचं काही ना काही नक्कीच आहे. आजच्या जगात इंग्रजी किती महत्त्वाचं आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. हा क्लब फक्त ग्रामर शिकवत नाही, तर डिबेट्स, नाटकं, स्टोरी टेलिंग या सगळ्यांमधनं मुलांच्या मनातली इंग्रजी बोलण्याची भीती घालवतो आणि त्यांना बिनधास्त व्यक्त व्हायला शिकवतो. विज्ञान म्हणजे फक्त पुस्तकातले किचकट सिद्धांत नाहीत बरं का. हा क्लब मुलांमध्ये ती हे असं का होतं वली उत्सुकता जागवतो. इथे मुलं स्वतः हाताने प्रयोग करतात, निसर्गातली रहस्य शोधतात आणि विज्ञानाची खरी मज्जा अनुभवतात. इतिहास म्हणजे फक्त तारखा आणि लढाया पाठ करणं नाही, तो तर आपल्या ओळखीचा आरसा आहे. हा क्लब मुलांना आपल्या जबरदस्त इतिहासाची आणि वारसाची ओळख करून देतो. आणि मग बघा, आपल्या संस्कृतीबद्दलचा अभिमान कसा आपोआप मनात जागा होतो. एक चांगला नागरिक म्हणजे फक्त नियम पाळणारा नाही, तर जो समाजासाठी पुढे येऊन काहीतरी करतो. हा क्लब मुलांना याच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देतो. त्यांना एक अलर्ट आणि ऍक्टिव्ह नागरिक बनवतो. आपण सगळेच आता टेक्नॉलॉजीच्या युगात जगतोय आणि एआय तर भविष्य आहे. हा एआय क्लब मुलांना त्याच भविष्यासाठी तयार करतो. इथे ते फक्त टेक्नॉलॉजी वापरायला नाही, तर स्वतः काहीतरी नवीन इनोव्हेट करायला शिकतात. आणि आता जरा वर आकाशाकडे बघूया. तारे, ग्रह, कितीतरी आश्चर्य आहेत तिथे. हा ॲस्ट्रॉनॉमी क्लब विद्यार्थ्यांच्या इमॅजिनेशन्सला पंख देतो. त्यांना या विश्वाच्या पलीकडे विचार करायला शिकवतो. आता वाटू शकतं की एवढे सगळे क्लब सुरू करणं म्हणजे किती अवघड काम असेल, नाही का? पण थांबा, अजिबात नाही. या गाईडबुकची खासियतच ही आहे की त्यात एक एकदम सोपी आणि सरळ फ्रेमवर्क दिली आहे, जी कुठलीही शाळा सहज वापरू शकते. आणि या स्ट्रक्चरची गंमत बघा, यात शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही पॉवर मिळते. खास करून विद्यार्थ्यांच्या लीडरशिपला खूप महत्त्व दिलंय. यामुळे काय होतं, तर त्यांच्यात जबाबदारीची भावना वाढते आणि ते स्वतःहून निर्णय घ्यायला शिकतात. आता ही क्लब काउन्सिलची आयडिया तर खूपच भारी आहे. विचार करा, सगळ्या क्लब्सचे प्रतिनिधी एकत्र येतात. यामुळे होतं काय, की कार्यक्रमांच्या तारखा एकमेकांत अडकत नाहीत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सगळ्या क्लब्समध्ये एक टीम स्पिरिट तयार होतं. एक मजबूत स्कूल कम्युनिटी बनते. बरं, तर मग हे क्लब्स नक्की काम कसे करतात? चला बघूया. कारण इथेच खरं शिक्षण जिवंत होतं. मुलं क्रिएटिव्ह आणि मजेदार ॲक्टिव्हिटीजमधून शिकतात. ह्या गाईडलाईन्सची अजून एक खास गोष्ट म्हणजे ह्यातलं डिटेल्ड प्लॅनिंग. उदाहरण म्हणून या इंग्लिश क्लबकडे बघा. प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळ्या आणि इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्साह कायम टिकून राहतो. आणि हे बघा, ॲक्टिव्हिटीजमध्ये बॅलन्स किती छान साधलाय. एकीकडे अभ्यासाची स्किल्स, तर दुसरीकडे क्रिएटिव्ह मजा. म्हणजे शब्दसंग्रह पण वाढणार आणि नाटकं पण होणार. याला म्हणतात खरं बॅलन्स्ड शिक्षण. आणि इथे तर बघा, प्रत्येक क्लबमध्ये किती व्हरायटी आहे. हिस्ट्री क्लबमध्ये किल्ले बनवण्याची स्पर्धा, तर सिव्हिक्स क्लबमध्ये चक्क मॉक इलेक्शन्स. म्हणजे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज. यातूनच तर मुलांची क्रिएटिव्हिटी बाहेर येते. ठीक आहे, क्लब सुरू केले, ॲक्टिव्हिटीज पण सुरू झाल्या, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ह्यांना टिकवून कसं ठेवायचं? म्हणजे यांचं यश लाँग टर्म कसं टिकेल? तर त्यासाठी एक सपोर्ट सिस्टम आहे. या पूर्ण प्रोग्रामची रचना खूप विचार करून केलेली आहे. यात रेग्युलर मॉनिटरिंग आहे, वर्षाला रिपोर्टिंग आहे आणि अगदी राज्य आणि जिल्हा स्तरावरून सुद्धा सपोर्ट आहे. म्हणजे हा प्रोग्राम फक्त कागदावर राहत नाही, तर तो प्रत्यक्षात यशस्वी होतो आणि टिकतो सुद्धा. तर मग या सगळ्याचा शेवटचा अंतिम परिणाम काय? तो आहे विद्यार्थ्यांची ग्रोथ, त्यांचा सर्वांगीण विकास. या क्लब्समधून मुलांमध्ये कॉन्फिडन्स येतो, लीडरशिप स्किल्स वाढतात आणि चिकित्सकपणे विचार करण्याची सवय लागते. हीच तर ती लाईफ स्किल्स आहेत जी त्यांना भविष्यात यशस्वी बनवतील. म्हणतात ना, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक ठिणगी असते. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण ती आग पेटवण्यासाठी काय करणार आहोत. ही मार्गदर्शिका फक्त एक आराखडा नाही, तर ती एक संधी आहे मुलांमध्ये लपलेल्या टॅलेंटला बाहेर काढण्याची आणि त्यांना त्यांच्या बेस्ट व्हर्जनपर्यंत पोहोचायला मदत करण्याची.